नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय उन्हाळ्यामधला गारवा, म्हणजेच आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा दे विदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग सिक्रेट आणि लाल हिट. तर मंडळी, काल आमच्या या तुकरटवाडीमध्ये रंगापतंगा आणि कापूस कोंड्याची गोष्ट या बहुचर्चित सिनेमातले आपले लाडके कलाकार आलेले होते आणि त्यांना मी विनंती केली होती की उद्या सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर राहा. सगळ्यांचं आपण परत एकदा मनापासून स्वागत करूया. तर आता मकरंद सरांपासून सुरुवात करणार आहे मी. तुम्ही भेटलात कसे? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव कम अरेंज मॅरेज आहे आमचं. अच्छा. म्हणजे जाऊबाई जोरात नावाचं नाटक मी करत होतो त्यावेळी शिल्पा पण त्या नाटकात होती आणि म्हणजे त्या मानाने मी खूप लकी आहे की तिने माझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं. कारण तेव्हा माझं काहीच नव्हतं, कशात काय. अगदी मी स्ट्रगलर होतो, मराठवाड्यातनं आलेलो होतो, इथे कुठल्याही प्रकारचं माझं काही सेटलमेंट नव्हतं. तरी सुद्धा तिने एक विश्वास ठेवून आणि तिच्या घरच्यांनी पण मग आमचं लग्न झालं. म्हणजे मी पण घरी सांगितलं होतं. अर्थातच माझं लग्नाचं वय झालंच होतं, त्यामुळे घरचेही त्या विचारात होते. पण माझं काही नसल्यामुळे ते म्हणायचे बा तूच ठरव. कारण मुंबईमध्ये आपलं घर तरी ऍटलिस्ट असणं महत्वाचं असतं. पण दॅट वे आय एम लकी की लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आम्ही चाळीत राहिलो आणि ती तिथे राहिली. चाळीतली एक भाड्याची खोली, मला आठवतं ठाण्यामध्ये वर्तक नगरला आम्ही, आणि तिला झुरळाची खूप भीती वाटते. अच्छा. तर एकदा आम्ही सासरवाडीहून घरी गेलो आमच्या 2-3 दिवसांनी काहीतरी, आणि किचन मध्ये झुरळ होती 2-4. ती रात्र उपाशी काढावी लागली एवढंच. अरे बापरे. किचन मध्ये गेलीच नाही. पण त्या काळातली एखादी छानशी आठवण जी आयुष्यभर लक्षात राहिली, अशी एखादी शेअर करायला आवडेल? हो, नक्कीच. आमचं ना लग्न ठरलं होतं आणि लग्नात जो नेकलेस देतात मुलीला, ह्याला द्यायचा होता मला. पण एकदम पूर्ण नेकलेस घ्यायला पैसे नव्हते याच्याकडे. त्याच्यामुळे हा काय करायचा ना, जाऊबाईचा जसा प्रयोग व्हायचा तसं मला ते पाकिट आणून द्यायचा तो. आणि मग मी ते 1-1 ग्रॅम सोनं घ्यायचे. असे मी 14 पाकिटांचं सोनं घेतलं आणि मग 14 ग्रॅमचा हार त्यांनी मला लग्नात केला होता. वा वा. आणि तो हार मी अजूनही ठेवलाय. क्या बात आहे. वा वा. आताही पाकिट आणून देतात का तुम्ही? अर्थात मी कधीच व्यवहारामध्ये बघितलेलं. मी जी काही कमाई असते ती पहिले बायकोच्या हातात, आता मुलगी असल्यामुळे मुलीच्या हातात देतो. वा वा. पण खूप घरातला प्रश्न असतो बाबा की मग स्वभावात तसं तापट कोण आहे दोघांपैकी? बापरे. त्यांनी पटकन मीच म्हटलं. हो, मी आहेच ना. मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, पटकन राग येतो मला. आणि जितक्या पटकन येतो तितक्या पटकन मी शांत पण होते. अच्छा. आणि मीच जाऊन सॉरी म्हणते नेहमी. हो, मला पटतं की मी चुकले होते. अच्छा. पण म्हणजे आता घरात कोण जास्त बोलत असेल ह्याचा तसाही अंदाज तुम्हाला आला असेल. बरं, मी असं ऐकलंय, छोटीशी तक्रार आहे की चहा खूप पितात का? आहे सारखा चहा. थोडासा चहा दे ग बाय, थोडासा चहा दे. मला माझ्या आजोबांची सवय आहे ती. म्हणजे पूर्ण कप भरून मी पित नाही, अगदी थोडा. पण मला तो फ्रिक्वेंटली लागतो. पण आता मी कमी केलाय बराच, कारण सगळाच आग्रह मुलांचा पण असतो, त्यामुळे मग आता कमी कमी करत आणलाय. आता मी खूप चहा पित नाही. चाहते वाढले. चाहते वाढल्यामुळे. वा. म्हणून म्हणतो संदीप येतो कार्यक्रमात आमचा. कौशल इनामदार सर, तुमच्याबद्दल बऱ्याच गमती जमती आम्हाला कळाल्या तुमच्या मित्रांकडून. त्यांनी असं सांगितलं की कौशल इनामदार यांची एक खासियत आहे की ते बऱ्याच वेळेला काही गोष्टी विसरतात आणि त्याच्यातून खूप प्रसंग घडलेले आहेत. तर हे खरं आहे का? मी विसरतो ही गोष्ट माझे मित्र मला विसरू देत नाहीत. ते सतत कुणाला तरी ते सांगतात आणि बदनामी करतात. मी एकदा दादरला राहत होतो, कीर्ती कॉलेज पासून जवळ राहतो मी. एका कुठेतरी असं बाहेर, मी विसरतो म्हणजे मी तंद्रीत असतो, त्यामुळे मी एका पायात बूट घातला, दुसऱ्या पायात चप्पल घातली आणि मी तसा एक साधारण एक 200-250 मीटर घरापासून चालत गेलो. तोपर्यंत मला कळलं नव्हतं. एकदा मी मोबाईल म्हणून घरातला कॉर्डलेस घेऊन गेलो होतो.
आणि वाजेच ना हा फोन म्हणून बघितलं तर बॅटरी संपली काय म्हणून काढलं तर कॉर्डलेस होता. अरे बापरे. मी कार्यक्रमांना जातो ना तर मी झब्ब्याची बटणं नेहमी विसरतो. आपण हे कोणी करू शकतं ना, म्हणजे झब्ब्याची बटणं विसरलंय काय बरोबर. त्याच्यासाठी कोणाला इतकं गिल्टी वाटून द्यायची गरज नाहीये. पण दरवेळी अजित परबकडे, अजित तर एक बटन तुझं की इतकं घाणेरड्या नजरेने बघायचे माझ्याकडे. घेतला मी अजितवर बदला. आणि एकदा मी ठरवलं की आठवणीने म्हणून प्लॅस्टिकची ती पिशवी असते ना जी अशी बंद करायची असते, काय असतं त्याला, झिप लॉक वाल्या पिशवीत नीट बटणं घेतली, झिप लॉक केली, खिशात ठेवली, गेलो कार्यक्रमाला, सगळ्यांना पिशवी दाखवली की आज मी बटणं आणलेली आहेत. पण त्या दिवशी मी धब्बा विसरलो होतो. हा खरा घडलेला किस्सा आहे. मकरंद सर इथे बसलेले आहेत. खूप सुंदर सुंदर सिनेमे आहेत सरांचे, पण एक सिनेमा काल त्याच्या हाती लागला आणि त्याने ठरवलं की याच सिनेमावर आपण आता काहीतरी आपलं डोकं चालवायचं. जबरदस्त नावाचा सिनेमा केला होता. याच रिॲक्शनसाठी निवडला सर तो आम्ही खास. तर जबरदस्त सिनेमामध्ये तुम्ही सायंटिस्ट होतात आणि तुम्ही एक शोध लावतात एका कोटाचा, आणि मग जो सिनेमाचा हिरो आहे पुष्कर जोग तो उडू लागतो आणि मराठीतला पहिला सुपर हिरो त्यानं साकारलेला होता. तर त्यांचा होता जबरदस्त, आमचाही जबरदस्ती. आमच्या सिनेमाचं नावच आहे जबरदस्ती. तर बघूयात मग आता या जबरदस्तीमध्ये काय घडणार आहे. सर तुमच्या सिनेमामध्ये एक हँडसम हिरो होता जो सुपर हिरो बनतो, त्याचं नाव होतं पुष्कर जोग. आमच्याकडे पण हिरो आहे, त्याचं नाव आहे फुसका जोग. तर तो सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता ऍडमिशन घेतो. त्याचा पहिला दिवस आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तर बघूयात मग आता या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय माहोल आहे. एनडी कॉलेज हेच का? एनडी नंदू डुचके इंजिनिअरिंग कॉलेज. हे बघे, नवीन ऍडमिशन, इथले काही नियम आहेत. इथे ना नेहमी चड्डीत राहायचं. कुणाच्या? नाही, मी हॉस्टेलमध्ये राहणार होतो ना, चड्डीत एवढ्या मोठ्या कसे, म्हणजे त्यासाठी सरकशीतला तंबू शिवावा लागेल. अरे अगे येणार काय रे? तू? माझं नाव हा, शँटी, या कॉलेजचा हिरो डान्सर शँटी. हा, मी काय म्हणतो, डान्सर आंटी. आंटी ना शँटी. हा, शांती शांती. इथं क्लासरूम कुठे आहे? क्लासरूम कुठे आहे? क्लासरूम ते तुझं तू बघ रे. मी सांगते. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. तू? मी डान्सी नाईक. ते कळलं, डान्स बघून कळलं मला. छान छान नाव आहे तुझं, डान्सी. थँक्यू. आणि तू? यू कमर? नाही, पूर्वीपासून तेवढीच आहे, 35. हा, कंबर ना 85ची ही लागते बनियन मला. न्यू कमर म्हणजे नवीन आहेस का? मला वाटलं कंबर बोलताय तुम्ही. आय लाईक युअर सेन्स ऑफ ह्युमर. आय लव्ह यू. नवीन ऍडमिशन, आपल्या ग्रुपमध्ये
पोरीला छेडतो हा? घ्या रे याला. अरे घ्या काय घ्या वडापाव आहे का घ्या काय मारलं का ना मला ऐका जास्त बोलतो काय? घे, ए, घे याला. ए, वाचवा मला. अरे मारू नका. अरे सोडा त्याला. हे कोण आहे रे? नाहीतर 1.5 फुट्या भाई बरोबर पंगा आहे समजा. कोण आहे? ए, कोणच तू? हे तुझा बाप आहे आ. काका बरं झालं तुम्ही आलात ही तुमची पोरं उगाच मारतात मला माझी पोरं तुम्ही बाप आहे ना यांची आता म्हणला ना हे डायलॉग आहे तो माझा. ए शेंटी त्याला सोडा नाहीतर समजून जा. आता तू गेला रे. आता याला घेतो व कसा. आता तुला सोडत नाही रे. ये ना लाव ना हात लाव ना. लावतो थांब ना. आता तू गेला रे. आता गेला तू. अरे किती टाइमपास करताय असं असं करा ना एकमेकाला ए, तुम्हाला हात लावला तू गेला रे असा. तू गेला रे. चले रे. आईला तुमच्या. इथं थोडं असं फिरवा नाही इथं फिरवा ना असं का मच्छर आहेत मच्छर इथं असं ठिकाणी ए रघु आता टेन्शन नाही घ्यायचं. आपण आला आता रघु. माझं नाव रघु नाही भागू कदम रघु भाऊ कदम माझं नाव हा भाऊ कदम मूर्फ फुसका जोक आपण 1.5 फुट्या भाई. 1.5 फुट्या भाई संजय नार्वेकर उर्फ चिपळ्या. हा उगा चिपळ्या बनवू नका चिपळ्या बनवून तुम्ही मला वाचवलं ना आता दोस्त आपण दोस्त आपण या कॉलेजमध्ये असतो. ही गाडी आपली आहे. आपल्याला पावभाजी जाम आवडते. आपण अख्खी गाडी घेऊन फिरतो. अरे मग डब्यात भाजी घेऊन यायची ना अख्खी गाडी कशाला घेऊन आला आई का डबा देत नाही तुमचं अरे हा बिझनेस आहे आपला बिझनेस. असं अख्ख्या बिझनेसने दिलाय आपल्याला हे सगळे. हे बघ 50 तोला 50. खायला मस्त रे 50 रुपयाला छान मिळाले अरे 50 तोला 50 तोला. ये देख ये देख घोडा. हा या घोडा आहे हा. आणि हे शी तुमच्या घोड्याने बघ काय केलं अरे ही मॅगझिन आहे मॅगझिन. हा तेच म्हणतोय तुमच्या घोड्याने मॅगझिन केली अरे याच्यात गोळ्या टाकतात. गोळ्या अशा गोळ्या टाकतात आणि ताण बियाची स्पेद ताण नाही. 1 मिनिट वेट. आत टाका ती बंदूक. कारण आता इथे येणार आहेत. अरे यार ही कॉमेडी फिल्मचे डायलॉग बोलते का सस्पेन्स फिल्मचे रे? फुल रात्रीच खेळ चालले अरे हा. Shut up. आता इथे येणार आहेत प्रोफेसर मकरंद आमरसपुरी. बाप्पा काम झालं ना. बाप्पा काम झालं ना. लाईट बंद गेलं ना. बाप्पा काम झालं ना. अरे हॅलो 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 सगळ्यांना हॅलो वा वा सुंदर छान. अरे वा वा हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट हाऊ आर यू. हवा येऊ देच करतो आम्ही अरे नरसाळ्या हाऊ आर यू म्हणजे कसा आहेस तू असं विचारलंय रे मी. तुम्ही डॉक्टरचा कोट घालून का आलात? अरे हा डॉक्टरचा कोट नाहीये रे. अरे मी सायंटिस्ट आणि तू. मी डोंबिवलीस्ट डोंबिवलीस्टला राहतो मी. तुम्ही सायनिस्टला कुठे राहता? अरे सायनिस्ट हा काय म्हणतोय कळत. सायनिस्ट नाही रे नरसाळ्या बुसक्या तोंड्याच्या. सायनिस्ट नाही अरे सायंटिस्ट. यू नो अबाउट नॅनो टेक्नॉलॉजी.
नो. यू डोंट नो अबाउट नॅनो टेक्नॉलॉजी. नो. अरे पुन्हा ते ह्याला काहीच कळत नाहीये. नॅनो पार्टिकल यू नो. अरे नैनो पार्टिकल. ये देख साले, ये देख, ये देख, ये देख, ये तेरा न्यूटन, ये मेरा प्रोटॉन. बता बता साले, अब इसमें से तेरा प्रोटॉन कौन सा है, मेरा न्यूटन कौन सा है, बता बता. अरे इसको छोटा छोटा रहता है, इतना छोटा रहता है, उसको बोलते हैं नैनो प्रोटॉन. समझे? हा नॅनो पार्टिकल नाही, हा नॅनो पाटेकर आहे. नॅनो पार्टिकल. अरे सॉरी, चुकलं नाही का? अरे छान वाटते रे. आता मिळू फुल्या. अरे काय काय करायला लावताय रे, जरा शांत बसा. अरे नॅनो पार्टिकलच्या साह्याने मी एक शोध लावणार आहे, माहितीये का तुम्हाला? आणि पण तो शोध आहे ना, मी गुप्त ठेवणार आहे. कारण भरत जाधव अनासपुरेला कळता कामा नये. तो त्याचा गैरफायदा घेईल. एक मिनिट. रात्रीच खेळ चालल्या. कोण आहे हा भरत जाधव अनासपुरे? अरे ते आपल्या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. गोरी गौरी मांडवा खाली. गलगले आले, गलगले आले, गलगले पोचले, गलगले निघाले, गलगले आले, गलगले 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 उजवीकडे बघा, उजवीकडे ते डावीकडे बघा, डावीकडे. अरे बापरे, डावीकडे कोण कोण आलंय आज? गलगले आले, गलगले आले, गलगले. कोणाची ऍक्टिंग करतोय रे? भरत जाधव. अरे त्या पिक्चर मध्ये भरत जाधव विलन होतं ना. पण तुम्हाला नाही जमत भरत. नाही जमत. भरत जाधव मग नाही संदीप पाठक करू. संदीप पाठक जमतो तुम्हाला? नाही. मग हे दात लावले तर करून टाकतो म्हटलं. अनायसे बनवले आहेत तर करून टाका संदीप पाठक. नको तुमचं करा स्वतःच. माझं ओरिजिनल करू. हा ओरिजिनल. ओरिजिनल. आय सायंटिस्ट प्रोफेसर. अरे हो. इकडे अरे हात इकडे. सर. माझ्यासाठी तुला औषध बनवायला सांगितलं होतं. बनवलं काय? बनवलं का? औषध बनवलं का? नाही सर, पण मला आधी कळू देत की कोणतं औषध आहे ते. कोणतं औषध? जे औषध पिल्यानंतर माझ्या अंगात 4 हाताचं बळ येईल ते औषध. ते औषध मी पिणार आणि हवेत उडणार. ते औषध माझ्याकडे पण आहे. काय सांगतो? मी रोज पितो. संध्याकाळी 7 नंतर. ते औषध नाही. आहे सायंटिस्ट. सर मला औषध दे. सर मला औषध दे. नाही सर, देतो सर, माझ्याकडे आहे औषध सर. आता देतो तुम्हाला. म्हणजे काय, हे घ्या सर औषध. 4 हाताचं बळ येईल सर तुमच्या. आता मी औषध पिणार. माझ्या अंगात 4 हाताचं बळ येणार. गलगले गेले, गलगले गेले, गलगले गेले. अरे प्रोफेसर, अरे त्याला कशाला दिलं औषध? आता तो पॉवर बाज होईल ना, एकदम फुल पॉवरफुल. अरे औषध दिलं तर जाऊ दे, माझा शोध त्याच्या हाती नाही लागला हे नशीब समज वेड्या. शोध? मग काय? आयो, कुठला शोध? मी एक कोट बनवलाय. अरे हा नक्की हाय कोण? तू ठरव ना, कोण आहेस? प्रोफेसर आहेस, मेडिकल वाला आहेस, सायंटिस्ट का टेलर आहेस? कोण आहेस तू? अरे घुसणाऱ्या साधा सुधा कोट नाहीये तो. अरे तो घातला ना की माणूस उडू शकतो. काय मग? खरंच? खरंच द्या ना मला, मी बघतो ना घालून ओढतो का त्या कोट. थांब, मी माझ्या लायब्ररी मधून आणतो कोट. हाच आहे तो कोट. हाच आहे. बघितलं? मी बघू, घालून बघू. हो. मी बनवला आहे. तू उडणार मी? हो. हे बघ, उडलो होतो ना. आता उडलो होतो. नाही नाही अरे एवढा उडलो होतो. अरे एवढा उडलो, एवढा. नाही गेलं. हे रात्रीच खेळ चालले की उडलो. नाही गेलं. अरे मी पण ट्राय करतो. बघ आता उडून बघ. असं नसतं उडायचं. हे बघ आता बघ. हे बघा.
अरे तसं नसतं रे, असं कसं उडता येईल? अरे तो कोट आधी ऍक्टिव्हेट करावा लागतो. अरे मग दुचक्या करायचं नाही ऍक्टिव्हेट, याला असं नको. हा बेडूक झालाय त्याचा. ऍक्टिव्हेट कर, सेल घाल त्याच्यात. अरे सेल ने होत नाही तो ऍक्टिव्हेट. उसके लिए 440 वोल्ट को 440 वोल्टचा झटका द्यावा लागतो आणि तो फक्त विजेमध्ये असतो रे. चल चल येड्या, हा घेऊन जा, चल तुझा कोट. अरे जातो जातो, कळलं का? इथेच ठेवतो मी, नंतर ऍक्टिव्हेट करतो. चला, मला आता गेलं पाहिजे. मला आयटमचा शोध लावायचा घरी. हो, तुम्हाला बायकोची भीती नाही वाटत का? नाही, आयटमला घरी बोलवतो म्हणून म्हटलं. अरे नरसाळ्या, आयटम म्हणजे अणू. अच्छा, अनु धुमाळी ती. अरे अरे आता कसं सांगायचं या बावळ्याला आता? अरे अणू रेणू दोन दोन. अरे वेडा झालायस का रे तू? अरे काय बोलतोय, तुला कळत नाहीये का? अरे मी एवढा बोंबलून सांगतोय, मला शोध लावायचा आहे. दमक. चल, जातो मी, शोध लावतो. आता बघूयात काय करतोय. मी बेडू काय बेडू बेडू काय कशावरून? हे बघ, डराव डराव. अरे चल 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 जाऊया चल. कसा येडा बनवला. अरे हा बेडू काय दादा ऐक ना, पाय नको ना दादा. दादा पाय तुटलाय दादा. फुसक्या वाचवा, फुसक्या फुसक्या मला वाचव, फुसक्या. फुसक्या खरंच तुझ्यात पॉवर आली रे. आता पॉवर आली माझ्यात. आता मी शक्तिमान झालो. शक्तिमान. अरे ए, काय चाललंय काय? हे ढगांचा कडकडाट, विजांचा चमचमाट असा कसा झाला रे? आणि हा कोट तू का काढ, तो कोट नरसाळ्या काढ. हॅलो, अरे हॅलो ना. उचला ना. अरे हा, ते राहिलंच. हॅलो हॅलो, हा हा, भरत जाधव गणेशपुरे. हा सर, बोला ना. काय औषध पिऊन वाट लागली सर? सर आहात कुठे सर? इथंच. कुठं? इथं म्हणजे कुठं? इकडे. अरे देवा. अबे हे कोणतं औषध दिलं? काय जांगलबुद्धा करून ठेवला? हा, नाही, माझी चूक झाली असेल. काय हे? काय झालंय तुम्हाला? काय झालं का? काय झालं? त्याला म्हटलं मला असं औषध दे की ज्यांनी माझ्या अंगात 4 हाताचं बळ येईल. याचं औषध पेरायला मला 4 हात आले. काय करणार 4 हाताचं मी आता? अरे पण प्रॉब्लेम काय आहे? ह्याचा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम आहे. काय? सकाळपासून पुडी कुठल्या हातात थोडी सापडून नाही राहिली. म्हणजे आता कुठली पुडी? हे बडीशेपची. मग काय धुवाचं म्हटलं की 4 हात लगेच येतात. अरे जेवण झाल्यावर हात बी धुणार का माणूस? कसं धुणार आहे काय? काय दिलं? तो मिळालाच आता. नाही नाही मिळालाच काय दिलं मग सांग. उसक्या मला सोडव, उसक्या मला सोडव. बस पाठीमागे, सोडतो तुला. 10 रुपये अंधेरी घे ना का? अरे तू कर, सोडव म्हणजे याच्यापासून वाचव. सोडव, मला सोडव. शाबास शांती, शाबास. आता बघू हा डोंबिवलीचा सुपरमॅन काय करते. हे तू घाबरू नको, मी तुला वाचवतो. शक्तिमान. हा कोट तू बनवला? हो हो सर, मीच हा बनवला. कोट मला पाहिजे. नाही, हा कोट मला पाहिजे. नाही हे देणार. बघ, त्याबद्दल तुला काय पाहिजे देतो मी. हा कोट मला दे. नाही देणार. हा कोट मला दे. नाही देणार. एक मिनिट. काय? आधी कॉलेजचे सगळे पेपर आम्हाला दे. आमच्या बरोबर. नावावर कर. नाही देणार. सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावर कर. नाही करणार. ठीक आहे,
नाही करणार नाही या रे हा. या चिमणी उड कावळा उड शक्तिमान उड शक्तिमान नाही पूर्ण प्रॉपर्टी पेपर देतो पूर्ण प्रॉपर्टी हा. हे घ्या द्या हे प्रॉपर्टी द्या प्रॉपर्टीचे पेपर देऊन टाका ते मला उडायचं आहे शाबास 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 अरे हे जात नाहीये याला 4 भोका का नाही गेलं रे कसं घालून येत हे जात नाही ना ए माझ्याकडे आयडिया आहे ह्याची या काय? इकडे काय आयडिया याच्या फांद्या कापा आता अरे हे काय आहे? अरे हे नेत्रा तुझी डायलॉग असलेली ही जी भूमिका आहे ती कशी आहे मग? खूपच चांगली आहे. म्हणजे चौथी बहीण म्हणून बाली नावाचे एक कॅरेक्टर आहे. स्टोरी मी वाचत होते ना तेव्हा अत्यंत असं हे खूप एक्साइटमेंट वाटलं. ती गोष्ट इतकी चांगली वाटली की म्हटलं झालं बाबा एकदाच ही गोष्ट मिळाली सिलेक्ट झालं एकदाची ही गोष्ट मिळाली. आणि ते घराच्या समोरची शेती ते शेतीमध्ये असं सांबार म्हणजे कोथिंबीर उगवणार पुन्हा अजून मला आमची शेती असते हा. तिची घरात अंगणात तिची स्वतःची शेती लावलेली असते. आणि म्हणजे मला त्या टेम्परेचरची सवय नाही म्हणून मला ताप पण आलता हो. आणि दुपारीचे 3 ते 4 त्याच्या अराउंड असेल 5 ते 8 रन्स मारले होते. पण इतके भारी झाले होते ना म्हणजे मला खरंच मला असं अनुभव कधी पहिला आला. संदीप पाठक मी असं ऐकलंय की या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एवढा सगळा उन्हाळा होता उन्हात काम करायचं होतं पण संदीप पाठक हे एक वेगळं मनोरंजन होतं सगळ्यांसाठी. हे खरं आहे सर? हो रंगा पतंगा आम्ही फार आनंदाने करू शकलो त्याचं कारण तो आहे की त्याने आम्हाला इतकं हसवलं त्या सेटवर इतकं हसवलं म्हणजे तो कधीच गप्प नसायचा. मला आवाजांचं खूप आकर्षण आहे. एखादा आवाज मी जर ऐकला आणि तो मला जर खुणावत असेल तर तो मला काढावासा वाटतो आणि तो जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ असतो आतून की नाही तो आवाज मला खुणावतोय. तर फॅन्ड्री सिनेमा मी जेव्हा बघितला होता तेव्हा त्यातला जो आपला सोमनाथ अवघडे आहे तो त्यांनी चांगलं काम केलं होतं त्या मुलांनी जब्या. तर त्याचा आवाज मला खूप दिवसापासून मला खुणावत होता की नाही ह्याच्यात काहीतरी वेगळी गंमत आहे. आम्हाला ऐकायचं आहे. आला चिमणे गावा पाहिजे का कडक लेका आयला ती मला हो म्हणाल कर आयला जीन्स पॅन्ट घाला पाहिजे आयला जुम्मन मकू बैलजोडी गावा पाहिजे का. एकदा सिरियस म्हणजे आमचा एक सीन होता आणि त्यात ह्याचं मी उन्हातनं असा येतो पोलीस स्टेशन मधनं आणि माझी कंप्लेंट तिथे न घेता हाकलून देतात. तर मी ह्याला सांगायला येतो तर हा म्हणतो ये जेवून जात. मी म्हणतो नाही बायको वाट बघत असेल. अरे तुला काय घरी काय बायको काय लोणी चोपडून देते का असं वाक्य होतं. तो ह्यांनी ना मला सुरुवातीलाच रिहर्सलला त्यांनी नसिरुद्दीन शहाचा आवाज मेलोच. वा सर आम्हाला ऐकायचं. अबे जुम्मान ये ना भाकर खायला तेव्हा मी आवाज काढला नाही. तो म्हणलं की नाही घरी जातो बायको वाट बघत असेल. काहून काय तुले घरची भाकर काय लोणी चपडून भेटते का आमची भाकर घाशाखाली उतरणार तू ह्या असं ते वाक्य होतं. तर तो म्हणलं की नाही बायको वाट बघते. तर म्हणलं खाऊन घरची भाकर तुला लोणी आमची भाकर घाशाखाली उतरणं तू फॅन्ड्री सिनेमाचं असं आहे की त्याच्याबद्दलच्या लोकांच्या भावना कारण खूप वेगळं त्याच्यामध्ये भाष्य आहे. पण मला हे सुचलं खूप म्हणजे मग आता किशोर कदमही येतो त्याच्यामध्ये सगळंच उभं राहिलं ना. मला नाही जायचं गड्या मी नाही डुकर पकडा. अरे कसं नाही तिकडून आलं त्याला धर तू
तुला सांगितलं होतं जब्या तुझ्या मला नाही घडत आणि मग ते सगळं उभं राहिलं कारण मग तिकडनं मग सयाजी पकड अरे घाबरल ते डोकं त्याला सगळे इन झाले मग त्या शो मध्ये असा तो शो होत गेला मग त्याचा काही पुढे झालं मग अतुल आला अरे मग त्याला धरा पळतय डोकं त्याला कोणीतरी पकडायला पाहिजे त्याचा वेग लक्षात घेता 80 किलोमीटर अरे ताशी कसली काढतोय धर त्याला वा संदीपसाठी खरंच जोरदार टाळ्या. आता कळलं संदीपला खूप सिनेमात का कास्ट केलं जातंय. पण जितके विनोदी प्रसंग ह्याच्यात घडले शूटिंगच्या दरम्यान तितके स्क्रीनिंग आम्ही जेवढे केले 3-4 स्क्रीनिंग केले त्याच्यामध्ये मला हे शेअर करायचं होतं की खूप छान भावनिक प्रसंग माझ्या आणि मकरंदच्या बाबतीत एक घडलेला आहे जो मला माझ्या करिअरच्या मी 2001ला आलो मुंबईत 15 वर्षातला सगळ्यात हलवून टाकणारा तो क्षण आहे. मकरंदचे आई बाबा त्या स्क्रीनिंगला आले होते आणि आफ्टर स्क्रीनिंग काय झालं ते मकरंद सांगेल त्यानंतर मी बोलतो. माझ्या वडिलांनी 22 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदा रंगापतंगा पाहिल्यानंतर मला मिठी मारली आणि ते रडले. तर म्हणजे 22 वर्ष मी खूप सिनेमे केले, 100हून अधिक सिनेमे केले, पण पहिल्यांदा मी एकाच रंगापतंगाच्या स्क्रीनिंग नंतर ते म्हणाले खूप छान काम केलं. तर 22 वर्षांनी वडिलांची दाद मिळणं ह्यातही मला एक आनंद होता आणि माझ्यासाठी फार भावनिक प्रसंग होता तो. आणि त्याला मिठी मारली आणि मी जेव्हा मुंबईत आलो होतो 2001 साली आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी एक डॉक्टर आहे तर दुसऱ्याने ऍक्टर व्हावं आणि मी स्ट्रगल करण्यासाठी आलो. काम मिळत नव्हतं तेव्हा मला आणि काम मिळण्याच्या आधीच माझ्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा मी 21 वर्षाचा असेल. मी परत माझ्या माजलगावला गेलो आणि परत त्यांचं सगळं उरकून मी इकडे मुंबईत आलो. पण 15 वर्षात आपण जशी वर्ष लोटतात तशा त्या भावना बोथट होत जातात आणि आपण ते थोडंसं विसर पडतो आपल्याला की आपल्याला वडील नाहीयेत किंवा आपल्याला वडील जर आज हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तर ती मिठी जेव्हा त्यांनी मकरंदला मारली त्याच्यानंतर मला मी त्या दिवशी खूप भावनिक झालो कारण मकरंदला जेवढी त्यांचा मुलगा आहे असं समजून त्यांनी मिठी मारली तशीच मिठी त्यांनी मला मारली आणि मी त्या दिवशी खूप रडलो. मला खूप आठवण आली माझ्या वडिलांची. दुसऱ्या दिवशी मी मकरंदला फोन केला की मला वडील नाही आहेत पण तुझ्या बाबांच्या मिठीत मला माझ्या बाबांची आठवण आली. पण संदीप बाबा जिथे कुठे असणार आहेत ते खूप अभिमान वाटत असेल बाबांना की असा मुलगा मिळाला आणि इतका आनंद वाटतो तो जगभरामध्ये. नक्कीच. आणि दुसऱ्या दिवशी मकरंदला फोन केला कारण ते झाल्यानंतर मी आणि मकरंद वॉशरूम बाथरूम मध्ये होतो आणि तो क्षण विसरू शकत नाही. वडिलांनी मिठी मारल्यामुळे मकरंद रडत होता आणि मला वडील नसल्यामुळे मी रडत होतो एकाच बेसिनच्या तिथे. सो खूप भावनिक प्रसंग आहे माझ्यासाठी. मी दुसऱ्या दिवशी फोन केला मकरंदला आणि मकरंदने मला माझी समजूत काढली आणि त्या दिवसापासून तो मला इथला मोठा भाऊ वाटायला लागला माझा मुंबईत. एका सिनेमामुळे खरं तर सिनेमातली नाती आपल्याला वाटतात की ती तेवढ्या पुरती असतील की काय, शूटिंग पुरती असतील की काय, पण त्यातून अशी नवीन नाती सुद्धा निर्माण होतात. म्हणून सिनेमा हे आपलं आयुष्य. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अभिनेत्याला. खरं तर तो आमच्याच फॅमिलीतला अभिनेता आहे आणि आज जे 2 सिनेमे
इथे आम्ही आमंत्रित केलेले आहेत. कापूस कोंड्याची गोष्ट आणि रंगा पतंगा या दोनही सिनेमात त्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळेजण आम्हाला उपलब्ध झाले कारण हे फ्रीच होते, पण ते फ्री नसतात, ते खूप बिझी असतात. ते यांना आम्ही फोन करून करून दमलो. आत्ता त्यांच्या सेक्रेटरीनं फोन उचलला मगाशी आणि ते येऊ शकतात 5 मिनिटासाठी असं आम्हाला कळलंय. आता आपलं भाग्य आहे. तर अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात भारत गणेशपुरे यांचा. प्लीज या एक मिनिट प्लीज लांब या सिनेमात जी तुम्ही भूमिका केली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फारच छान भूमिका आहे त्यांची. आणि, खूप मेहनत घेतली आहे त्यांनी त्या सिनेमासाठी आणि खूप कष्ट घेतलेत त्यांनी. खूप चांगल्या रीतीने हा रोल त्यांनी केलेला आहे. आणि ऍक्च्युली डेटचा खूप प्रॉब्लेम झाला हो होता, येस. त्यामुळे सरांना आम्हीच सगळं मॅनेज करून दिलंय. आणि या टीम बरोबर त्यांना बऱ्याच वर्षापासून काम करायचं होतं. सरांना भूक लागली, सर असं करतात. अरे भूक नाही, मला बोलू द्या काहीतरी. या सिनेमाच्या दरम्यान काही किस्से घडले का? एक मस्त मजा आली. एक सीन सुरू होता यांचा आणि एक कावळा आला. कावळा उडत उडत आला आणि टुचुक करून टोची मारून गेला. खूप मजा आली त्यावेळी. तो सांग ना, ह्याने मार खाल्ला होता तो. नाही आणि तो असं झालं की मेकअप मॅन आला, टेक चालू होता आणि डायरेक्टर म्हणाला ऍक्शन, आणि तेवढ्यात मेकअप मॅन फ्रेम मध्ये. भारत गणेशपुरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही सिनेमात भारत तुमची भूमिका बघायला मिळणार आहे, काय सांगाल? रंगापतंगामधली माझी भूमिका, मी मिनिस्टर आहे. हे सगळं जे प्रकरण जे सुरू होतं आणि शेवटी जाऊन ते थांबतं, तर ते आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते सगळ्या घटना त्याच्यातल्या. त्याच्यामुळे ते मिनिस्ट्रीपर्यंत जाऊन पोहोचतं आणि तो मिनिस्टर जो आहे तो मी करतोय. आणि कापूस कोंड्याच्या गोष्टीमध्ये तो म्हणजे विलन आपण म्हणू शकतो, असा एक भूमिका आहे ती. तो गावातलाच पाटील वगैरे असतो आणि सगळं ह्या पोरींना छळ करतो. एवढं सुंदर सुंदर पोरींचा छळ करतो. तर असं आहे. मकरंद सर, भारत सरांची पण छान नक्कल तुम्ही करू शकता असं पण मी ऐकलं. अबे मला तर मालूम नव्हतं लागा. मला काय सांगून राहिला बे. डोळे दाखल तर खरंच भारत वाटतं आम्हाला. किती सेम आहे हे, किती सेम आहे. तो मकरंद माशी नेहमी असंच बोलले, अबे झाड्या काय करू आला. वा वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात रंगा पतंगा या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद नाम जोशी यांना. जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करूयात रंगा पतंगा या सिनेमाचे निर्माते अमोल गोळे यांना. अमोल गोळे हे या सिनेमाचे निर्माते सुद्धा आहेत आणि ते उत्तम सिनेमॅटोग्राफर सुद्धा आहेत. या सिनेमाचं सुद्धा चित्रण त्यांनीच केलं. एलिझाबेथ एकादशीचं पण चित्रण त्यांनीच केलं होतं. मी दिग्दर्शकांना विचारू इच्छितो, काय आहे त्यांचा अनुभव या सिनेमाचा? अतिशय उत्तम अनुभव आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून. माझा जरी पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात काम करणाऱ्या कोणाचाच तो पहिला नाही. सगळे अनुभवी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. फार उत्तम अनुभव होता माझा. खूप चांगली माणसं माझ्याबरोबर या सिनेमाच्या निमित्ताने जोडली गेली. खूप सपोर्ट मिळाला सगळ्यांकडून. आणि ज्या प्रकारे हा माझा सुखद अनुभव होता, माझी खात्री आहे की जो प्रेक्षक हा सिनेमा पाहेल त्यांना सुद्धा हा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमाच्या दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांना. आता आमंत्रित करूयात कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमाचे निर्माते नितीन भोसले यांना. मी खूप काही बोलू शकतो, पण मी व्यक्त वेगळ्या पद्धतीनं व्हायचं ठरवलेलं आहे. या दोघांनी हा सिनेमा किती मनापासून बनवलेला आहे याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. या दोघांबद्दलची ही बघूयात एक छोटीशी ध्वनिचित्रफीत.
शेतकऱ्यांची परिस्थिती बदलल्याखेरीज आपली परिस्थिती बदलणार नाही असं म्हणणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणानं 46 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरवण्याचा ध्यास घेतला. त्याच ध्यासाचं मूर्त रूप म्हणजे आजचा बळीराजा परिवार. आणि तो तरुण म्हणजे बळीराजाचे संस्थापक प्रभाकर भोसले. शेतीविषयक माहिती पुरवण्यासाठी त्यांनी मासिकाचं माध्यम निवडलं आणि स्वतः मासिकाचं संपादन केलं. वडिलांच्या याच ध्यासानं प्रेरित होऊन पुढे त्यांचा मुलगा नितीन हाही त्यांच्या या कार्यात सहभागी झाला. बळीराजा मासिकाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरत असताना नितीन भोसले यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. सुमारे 300 चर्चासत्रांचं आयोजन केलं. नितीन भोसले आणि त्यांच्या पत्नी मृणालिनी भोसले यांनी अॅग्रो इंडिया संस्थेची सुरुवात केली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन भारतातील पहिल्या वहिल्या शेतीविषयक ऑडिओ कॅसेटची निर्मिती केली. ऑडिओ कॅसेट्सवर थांबून न राहता त्यांनी सुमारे 50 शेतीविषयक व्हिडिओ सिरीज तयार केल्या. यापैकी जैविक खेती या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कृषी चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शन असे 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत. आता भोसले यांच्या 3ऱ्या पिढीचा शिलेदार युवराज हा सुद्धा आधुनिक शेतीचं शिक्षण घेऊन त्यांच्या कार्यात सहभागी झालेला आहे. विविध माहितीपटांचं काम करत असताना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलून अनेक विषय त्यांच्या समोर आले. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये असलेली निराशेची भावना त्यांना प्रकर्षानं जाणवली. ती दूर व्हावी यासाठी एक प्रेरणादायी चित्रपट निर्माण करावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आपल्या आयुष्यभराची बचत त्यासाठी गुंतवण्याचा निर्णय भोसले पती पत्नींनी घेतला. कापूस कोंड्याची गोष्ट हा सकारात्मक प्रेरणा देणारा चित्रपट याच विचारातून निर्माण झालेला आहे. नितीन भोसले सर, काय सांगाल या सगळ्या एकूण विशेष प्रवासाबद्दल? या आमच्या सर्व प्रयत्नांचा मुख्य हेतू असा आहे की शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य माणसाला सन्मानाने जगता यावं. आणि या चित्रपटाच्या मागची भूमिका हीच होती. एकदा तुम्ही ताठमानेने जगण्याचं ठरवलं तर तुम्हाला कुणीही तुमच्या वाट्याला जाऊ शकत नाही या रस्त्यापासून. आणि हे आम्ही दाखवलंय. ही जेव्हा फिल्म बनवायची मी ठरवली, म्हणजे बेसिकली ह्या खऱ्या मुली आहेत विदर्भातल्या, आणि त्यांच्याबद्दल जेव्हा मी डॉक्युमेंटरीज जेव्हा मी 50 डॉक्युमेंटरी करत असताना मला नेहमीच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन राहावं लागायचं. आणि कायम मला असं सारखं ऐकायला यायचं की आत्महत्या झाले, हे झाले, म्हणजे कुणाकडेही पॉझिटिव्हिटी नव्हती की ह्या लोकांना इन्स्पायर करण्यासाठी. आणि कायम ते माझ्या डोक्यात राहायचं की ह्या लोकांना कसं इन्स्पायर करू शकू आपण. आणि मग एक दिवस आमच्याच मासिकात बळीराजामध्ये ही स्टोरी छापून आली की अशा 4 मुली वडील आत्महत्या केले, आईचा खून झालाय, आणि ह्या अतिशय व्यवस्थित राहून सक्सेसफुल झालेले आहेत. मग मी त्यांच्या घरी गेले, 4 दिवस राहिले, आणि त्यांच्या ज्या प्रकारे त्या मुली राहतात, ज्या प्रकारे सगळं त्यांचं आयुष्य चाललेलं आहे, ते ऐकल्यानंतर त्यांचं असं वाटलं, त्या क्षणी मी ठरवलं की ह्या मुलींच्यावर फिल्म बनवायची. आम्हाला जवळजवळ 12 इंटरनॅशनल अवॉर्ड्स नॉमिनेशन्स मिळाले या फिल्मला. आणि त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे जे काही 1300 फिल्म्स आले होते वर्ल्ड वाईड, त्या ह्याच्यातून ते 300 फिल्म्स सिलेक्ट केले गेले होते. त्यात आपली ही मराठी फिल्म होती कापूस कोंड्याची गोष्ट. लोकांनी बघावी आणि इन्स्पायर तर होतीलच, आणि प्रॉपरली ते स्वतःला ते कनेक्ट करू शकतील ही फिल्मची, असं मला वाटतं. वा वा वा. आणि मला खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्या भागात आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या तुकरटवाडीमध्ये आलात. खूप मजा आली तुम्हाला भेटून. तर पुन्हा एकदा या दोनही सिनेमांना मनापासून शुभेच्छा. आणि आपण भेटूयात पुढच्या भागात नवीन विषयासह, नवीन कलाकारांसह. याच आवडत्या कार्यक्रमाचे नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा देविदा प्रस्तुत सला हवा युद्धा महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग सिक्रेट आणि लाल हिट.